सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना भाग 16. अजून देऊ का नूडल्स? मायाने मुलांना विचारले. आशाताई, मला नाश्ता मिळणार आहे का? आवरून खाली आलेल्या अर्जुनने मायाकडे बघत विचारले. त्याचा आवाज ऐकून राजश्री बाहेर आली. 2 मिनिट थांबशील का? तुझा नाश्ता तयार करत होते, पण माया बाबांसाठी खायला करत होती म्हणून थांबले. राजश्री म्हणाली. तू ऑफिसला निघाला आहेस? विश्वासरावांनी विचारले. हो, जायला लागेल. पार्थ नाही आहे ना ऑफिसमध्ये, अर्जुन म्हणाला. हे घे तुझा नाश्ता. राजश्रीने अर्जुन समोर त्याचा नाश्ता आणि ज्यूस ठेवला. ए काकी, हे यम्मी आहे ग, मला आवडलं. आरव म्हणाला. माहिती आहे, आमच्या प्रियांशला रोज केल्या तरी आवडायच्या. बोलता बोलता मायाच्या डोळ्यात पाणी तरळलं. छान झालं आहे माया, उद्या काय करशील? नाश्त्याला विश्वासरावांनी विचारलं. काही करायला ती उद्या इथे कुठे असणार? राजश्री म्हणाली. म्हणजे? विश्वासरावांनी विचारले. काय हे बाबा, तिचं 5 परतावणं नाही का? तिचे काका येतील ना तिला घेऊन जायला? ते ऐकून नाही म्हटलं तरी अर्जुनचा चेहरा पडला. काका कशाला? मीच घेऊन जाते हिला आणि मग 2, 4, 8, 15 दिवसांनी पाठवते. चालेल ना जिजू? अनु अर्जुनकडे बघत म्हणाली. बाबा, काकाला सतत सुट्ट्या काढणं नाही जमणार. मी जाऊ का अनुसोबत? मायाने विचारले. हो जा ना, आणि जाताना सगळ्यांसाठी काहीतरी घेऊन जा. तू कुठे चाललीस? अद्वैतने विचारले. माझ्या घरी. परत कधी येणार काय माहीत? माया अर्जुनकडे बघत म्हणाली. तू नाही जायचं. आरव पटकन म्हणाला. का? अनुने विचारले. आत्ताच तर आली आहे ती, लगेच का जाणार? आरव, ती तिच्या घरी जाणार. तू नाही का तुझ्या घरी राहत? राजश्री आरवला समजवू लागली. मला नाही माहीत, तिने नाही जायचं. आरव रडू लागला. ते बघून माया आरवजवळ गेली. तू त्या दिवशी पलंगावर झोपलेल्या मामाला बघितलंस का? मायाने त्याला विचारले. मामा? हो. माझा भाऊ म्हणजे तुझा मामाच झाला ना? त्याचं काय झालं? त्याला बरं नाहीये. मी इतके दिवस त्याची काळजी घेत होते. आता मी इथे आले आहे तर तो रडेल ना. मी जाते, औषध देते आणि परत येते. चालेल का? त्याला औषध द्या आणि लगेच ये. आरव डोळे पुसत म्हणाला. औषध नाही, इंजेक्शन द्यायचं आहे, पण त्यासाठी मला त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. मग रात्री उशीर होईल आणि रात्री घराबाहेर पडायचं म्हणजे मला भीती वाटते. माया बोलत होती. मग तू कधी येणार? आरव मायाच्या बोलण्यात रंगला होता. तुझा काका तिला आणायला गेले की लगेच ती येणार? विश्वासराव म्हणाले. काका, मग उद्या सकाळीच आपण जाऊ. आरव म्हणाला. मी निघतो ऑफिसला जायला. अर्जुन नजर चोरत म्हणाला. नाश्ता न करता? ते उकडलेलं तर खायचं आहे, खाऊन जा. विश्वासराव मध्ये बोलले. काका, इंडियन नूडल्स ट्राय कर, मस्त आहेत, अद्वैतने सुचवलं. त्याला नाही चालत बेटा, तो जिमला जातो ना. राजश्री म्हणाली. थोडं खाऊ दे की ताई, हे खाणं विसरून जातील, अनु म्हणाली. आणि ती फक्त बोलून थांबली नाही आणि तिने स्वतः त्या शेवया अर्जुनच्या डिशमध्ये वाढल्या. ओ दाजी, माझ्या सखीने एवढ्या निगुतीने केलेल्या अन्नाचा स्वाद तरी घ्या की. ही कोणत्या भाषेत बोलली? राजश्रीने विचारले. प्राकृत मराठी. ओके, तो पार्थ पण असंच बोलतो ना? राजश्री म्हणाली. पार्थ? याचा अगदी जिवलग मित्र. मग ते दिसले नाहीत लग्नात? अनुच्या चौकशा थांबत नव्हत्या. तो गावी गेला आहे, त्याच्या आईला बरं नाही म्हणूनच मी पण निघतो लवकर. ऑफिसमध्ये दोघंही नाही असं व्हायला नको, अर्जुन उठत म्हणाला. माया, तू पण आवरायला घे. आपण माझं आवरून झालं की लगेच निघू. अनु आवरायला जात म्हणाली. मुलांनो, आता उद्या भेटूयात. तुम्ही शाळेत नाही का जाणार? आज नाही पाठवत त्यांना, थोडा ताप आहे. आरवला उद्यापासून शाळा सुरू होईल. डॉक्टरांकडे जायचं का? अर्जुनच्या आधी मायानेच विचारले. नाही, औषध देते, त्याला दगदग झाली आहे, बाकी काही नाही. मी निघतो मग, अर्जुन तिथून जात म्हणाला. विश्वासरावने त्याची डिश बघितली. त्याने शेवया खाल्ल्या होत्या आणि डाएट फूड तसंच राहिलं होतं. ते स्वतःशीच हसले. माया, विश्वासरावांनी हाक मारली. बाबा, तुझ्या नवऱ्याकडून पैसे घे, माहेरी निघालीस ना? विश्वासरावांचं बोलणं ऐकून अर्जुन थबकला. नको बाबा, काकाने दिलेले आहेत मला पैसे, माया पटकन म्हणाली. ते बघ कसं करायचं ते. मी आत्ता जरा फिरून येतो, तू निघताना मला फोन कर. विश्वासराव बाहेर जायला निघाले. अर्जुन त्यांच्या पाठी निघाला.
अर्जुन विश्वासराव बागेत गेले. ते बघताच तो गाडीत बसला. गाडीत बसताच त्याचा मोबाईल वाजला. मेसेज होता. नेहमीच्या वेळेस, नेहमीच्या ठिकाणी, नक्की भेट. तो मेसेज बघून अर्जुन चिडला. तो तसाच पाठी वळला आणि त्याच्या खोलीत गेला. मुलांना पटापट दूध पिऊन टाका. मायाने मुलांचा ताबा घेतला होता. राजश्री तिथे बसून माया आणि मुलांचे बोलणं ऐकत होती. मला नाही आवडत दूध, अद्वैत म्हणाला. दूध तर प्यायला हवं, नाहीतर शक्ती कशी येणार? मायाने विचारले. दूध पिऊन शक्ती येणार, सुपरमॅनसारखी. आरवने सुपरमॅनची ॲक्टिंग करत दाखवली. ते करताना त्याचा धक्का मायाला लागला आणि तिच्या हातातलं दूध तिच्या साडीवर सांडलं. आरव, काय केलंस तू हे? राजश्री त्याला ओरडली. मॉम, मी तर फक्त. आरव रडवेला झाला. ताई राहू देत, मी पटकन कपडे बदलून येते. आरव, रडू नकोस, मी येईपर्यंत दूध पिऊन घे. मग मी एक गोष्ट सांगते, इंडियन सुपरमॅनची. माया असं म्हणता दोघांनी पटापट खायला आणि दूध प्यायला सुरुवात केली. माया खोलीत जायला निघाली. अंगाला दुधाचा वास येत होता. अंगही चिकट झालं होतं. खोलीत तसंच वरच्या मजल्यावर आता कोणीच नसणार असा विचार करत मायाने वर येताच पदर काढला आणि खोलीचा दरवाजा उघडला. दरवाजाचा आवाज ऐकताच अर्जुनने वर बघितले. माया आता जोरात ओरडणार हे समजून अर्जुनने पुढे येऊन तिच्या तोंडावर हात ठेवला. ओरडू नकोस, तो तिच्या कानात कुजबुजला. त्याच्या एवढ्या जवळ येऊन बोलल्यानं मायाच्या हृदयाचे ठोके वाढले. काढलेला पदर परत वर घ्यायची देखील तिला भान राहिलं नाही. तिला गप्प करणाऱ्या अर्जुनची नजर समोरच्या आरशावर पडली. बावरलेली ती आणि तिच्या पाठी तिचं तोंड दाबून उभा असलेला तो. त्याच्या स्पर्शाने धापणारा तिचा ऊर. मायाची नजर अर्जुनच्या नजरेचा पाठलाग करत आरशावर पडली. आपल्या अंगावर पदर नाही हे बघून तिला वास्तव्याची जाणीव झाली. तिने त्याला पाठी ढकललं. तिच्या या अनपेक्षित वागण्यानं अर्जुन गडबडला. हे काय होतं? त्याने चिडून विचारलं. तुम्ही येता जाता माझं तोंड का बंद करता? राग तिला पण आला होता. तू सतत ओरडत का असतेस मग? मला काय माहीत तुम्ही खोलीत आहात ते. तुम्ही तर कसले कसले डायलॉग मारून निघाला होतात ना. माझं घर, माझी खोली, मी कधीही येईल. अर्जुन बेभीकीरपणे बोलला. हो, पण आता मी पण राहायचं आहे ना इथे. मला माहीत असतं तुम्ही इथे आहात तर मी असे आलेच नसते. तिला आपला पदर आठवला आणि तिने पदर नीट केला. अर्जुनने तिच्याकडे एकदा बघितले. त्याच्या नजरेनं ती विचलित झाली. तिने बॅग उघडली. तू बॅग का उघडते आहेस? अर्जुनने विचारले. तुम्हाला काय घेणं देणं? मी तर तुमची कोणीच लागत नाही ना. माया त्याच्याकडे न बघता बोलत होती. तू कोण लागतेस हा प्रश्न नंतर. तू कुठे चाललीस? मी जाते माझ्या घरी. अजिबात नाही. काल रात्री काय झालेलं विसरलीस का? नाही विसरले, विसरणारही नाही. पण बहुतेक तुम्ही आता खाली जे बोलणं झालं ते विसरला आहात. साधारण लग्न झाल्यावर मुलगी माहेरी जाते त्याबद्दल आत्ताच अनु खाली बोलली. मी अनुसोबत जाते आहे आणि तुम्हाला जर तुमचं हे सो कॉल्ड लग्न झालेलं जगाला दाखवायचं असेल तर मला घ्यायला तुम्हाला हवे तेव्हा या. पण जे काही करायचं ते आता तरी मला सांगून करा, म्हणजे मला कसलेच शॉक नाही बसणार. मायाने बॅगेतले कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली. तिचं बोलणं ऐकून अर्जुनने मात्र चिडून त्याच्या पंचिंग बॅगवर जोरात मारलं. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.